आणि मी खरोखरच मुंबईच्या महाराष्ट्राच्या जनतेस माझ्या सगळ्या मराठी बांधव गुजराती बांधव सगळ्या धर्मीय सगळ्या पंथातल्या लोकांना मी सांगतो आहे की आमची जी सुरुवात माझा जो प्रवास जो गिरगाव झाला आहे तो गिरगावच्या राजामुळे, हे मी हक्काने सांगतो, गिरगावच्या राजामुळे. त्याच्यानंतर आम्ही गिरगावच्या राजाला सकाळी 9ला चालू करायचं, 3:30ला बंद म्हणजे बंद. रामचंद्र तेंडुलकरांनी बोललं ना, डेडलाईन बंद म्हणजे बंद, अरुण बंद, मिलिंद बंद, चलो पैसे घ्या निघून जावा. कोण कार्यकर्ते पण त्यांच्या पुढे बोलायचे, एवढा त्यांचा रिस्पेक्ट होते, त्यांच्यामध्ये ती धमक होती असं. आणि आज आमच्या मंडळाचे जे आधारस्तंभ आहेत आज आमच्यात नाही आहेत ते, पण आम्हाला गिरगावच्या राजामध्ये जेव्हा आम्ही पहिल्यांदा वाजवलं त्यावेळी थोडंसं आम्हाला फ्लो मिळाला. त्याच्यात दुसऱ्या वर्षी वाजवलं अजून थोडा फ्लो मिळाला, आणि त्याच्यात तिसऱ्या वर्षी वाजवलं ना तर आम्हाला फ्लो मिळाला. आणि गिरगावच्या अख्ख्या गिरगावमध्ये अरुण बँजोपाटी नाव ओळखले जाते. ते एक छोट्या गल्ली बोळ्यातल्या बँजोपाटीतल्या कलाकारांना गिरगावात वाव मिळालं हे आमचं भाग्य समजतो. आणि गिरगावच्या राजाला आत्ताचा आमचा जो प्रवास आहे जर्नी तो येणारं हे 2025 हे आमचं गिरगावच्या राजाला 40 वर्ष विसर्जनला आहे. आणि गिरगावच्या राजाचं आगमन येणारं आमचं 31वं वर्ष आहे.